राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आणि आता महायुतीमध्ये सरकारमध्ये असलेले मंत्री धनंजय मुंडे हे परळी विधानसभेमधनं जवळपास 1.5 लाख मतांनी जे आहे ते निवडून आलेले आहेत। परंतु त्यांच्या या निवडून येण्याच्या संदर्भात आता कोर्टामध्ये जी आहे ती याचिका टाकण्यात आलेली आहे। आपल्यासोबत याचिकाकर्ते राजाभाऊ फड आपल्या बरोबर आहेत। राजाभाऊ फड, तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते सुद्धा आहात बीड मधले, आणि तुम्ही धनंजय मुंडेंच्या या संपूर्ण निवडणुकीच्या निकालाच्या विरोधात गेलेला आहात। जवळपास 1.5 लाख मतांनी धनंजय मुंडेंचा विजय परळी तालुक्यात झालेला आहे। परंतु ही निवडणूक कशा पद्धतीने झाली आणि तुम्ही ही याचिका त्यांच्या विरोधात का टाकली आहे? धनंजय मुंडे हे 1.5 लाखांनी निवडून आले हे खरं आहे, पण ते निवडून कसे आले याच्या पाठीमागची एक दुसरी पार्श्वभूमी आहे। ते निवडून कसे आले? बोगस मतदान केलं, मयत जे लोक एक्सपायर झालेत, मेलेत, त्यांचं मतदान करण्यात आलं, बूथ ताब्यात घेण्यात आले। धनंजय मुंडेंचा विजय हे बोगस मतदान, बूथ कॅप्चरिंग यामधून झालेला आहे। त्यासाठी मी आज हायकोर्टात पिटिशन दाखल केलं। काल कोर्टानं धनंजय मुंडेंना नोटीस काढली आणि त्या निवडून आलेल्या आमदारकीला मी चॅलेंज केलंय की त्यांची आमदारकी रद्द करावी म्हणून। परंतु कशा पद्धतीने संपूर्ण या निवडणुकीमध्ये बोगस मतदान झाले? कारण की या विधानसभेच्या निवडणुकीच्या अगोदरच 4 महिन्यांपूर्वी लोकसभा निवडणूक होती। लोकसभा निवडणुकीमध्ये बजरंग बाप्पा सोनवणे विरुद्ध पंकजा मुंडे असा संपूर्ण संघर्ष तिथे झालेला होता। त्या निवडणुकीत देखील बोगस मतदान झालेल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून करण्यात आली होती। यापूर्वी 4 महिन्यापूर्वी जे इलेक्शन झालं लोकसभेचं, त्यावेळेस बोगस मतदान झालं। त्याचं पण पिटिशन मी हायकोर्टात केलं। 120 बूथमध्ये मतदान बोगस झालंय म्हणून ते पण पिटिशन माझं होतं। त्या पण कोर्टानं निर्णय दिला की तुम्ही हे बोगस मतावर मतदान रोका आणि CCTV लावा। पण कोर्टानं सांगून सुद्धा पुन्हा ते 120 बूथ प्लस आणखीन 100 बूथ, 200 पेक्षा अधिक बूथवर बोगस मतदान करून धनंजय मुंडे विजयी झालेत। खोटी माहिती दिली, मग बूथ कॅप्चर केले, बोगस मतदान केले, मृत्युमुखी पडलेल्या लोकांचे मतदान केले, असा तो विजय झालेला आहे। त्यासाठी मी हायकोर्टात चॅलेंज केलंय की त्यांची आमदारकी रद्द करावी। परंतु जरा ह्याच्या सगळ्या खोलात जाऊया। जवळपास 1.5 लाख मतांनी धनंजय मुंडे यांचा विजय झालेला आहे। त्या 1.5 लाखामध्ये किती बोगस मतदान धनंजय मुंडे यांच्याकडनं करण्यात आलं असा तुमचा अंदाज, आणि पिटिशनमध्ये देखील त्याची सत्यता तुम्ही मांडली? हो, धनंजय मुंडे जे 1.5 लाख मतांनी निवडून आले असं लोक म्हणतायत, महाराष्ट्र म्हणतंय, पण ते 1 लाखापेक्षाही जास्त बोगस मतदान त्या मतदारसंघात झालेलं आहे। 200 पेक्षाही अधिक बूथ कॅप्चर झालेले आहेत, CCTV काढून टाकलेले आहेत, आणि पूर्ण हे बोगस मताचा विजय आहे। त्यामुळे धनंजय मुंडे जे निवडून आलेत ते बोगस मत आणि बूथ कॅप्चर निवडून आले आहेत असं माझं स्पष्ट मत आम्ही कोर्टात मांडलंय। परंतु जे सेन्सिटिव्ह मतदार म्हणजे सेन्सिटिव्ह मतदारसंघ असतात, त्या सेन्सिटिव्ह मतदारसंघामध्ये सेन्सिटिव्ह बूथ असतात। लोकसभेमध्ये ज्या पद्धतीने बूथ कॅप्चरिंग झालं त्या सगळ्या संदर्भात निवडणूक आयोगामध्ये तक्रार देखील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडनं दाखल करण्यात आली। कोर्टाकडनं सांगण्यात सुद्धा आलं की विधानसभेच्या निवडणुकीमध्ये हे सेन्सिटिव्ह बूथ केंद्र आहे, तिथे अधिकचा बंदोबस्त असेल किंवा सुरक्षा यंत्रणा असेल, त्याचसोबत CCTV कॅमेरे, सगळं सर्वेलन्समध्ये ही मतदान झालं पाहिजे। तशा पद्धतीने काही मतदान झालंय का? तशा पद्धतीने मतदान झालं नाही। जसं कोर्टनं सांगितलं जसं मतदान व्हायला पाहिजे नियमाप्रमाणे तसं मतदान झालं नाहीये परळी मतदारसंघात। परळी मतदारसंघात मतदान कसं झालं? एकाच माणसानं पूर्ण गावाचं मतदान केलं, एकाच व्यक्तीनं पूर्ण मतदान केले। कुणी माणूस आला नाही, कुणाला लोकसभेला तरी शाई लावली होती, याच तर कुणाला शाई सुद्धा लावली नाही। म्हणजे पूर्ण बोगसरित्या मतदान करून धनंजय मुंडे विजय झाले। पवार साहेबांनी स्वतः निवडणुकीला पत्र दिलं होतं की ह्या मतदारसंघात लोकसभेला झालंय, तरी पण त्याचाही काही उपयोग झाला नाही, नियमाचं पालन कुठेही झालं नाही आणि बोगस मतावर धनंजय मुंडे विजय झाले। परंतु या सगळ्याला कारणीभूत प्रशासन आहे का? कारण की प्रशासनामधले अधिकारी हे सगळं नियमाप्रमाणे जे निवडणूक मतदान आहे परळीमधलं ते करण्यास सक्षम नाहीये का? धनंजय मुंडेनं बसवलेले पूर्ण अधिकारी जिल्ह्यातले ते अधिकारी कारणीभूत आहेत, प्रशासन कारणीभूत आहेत। धनंजय मुंडेच्या इशाऱ्यावर चालणारं प्रशासन बीड जिल्ह्यामध्ये पूर्ण बसलेलं आहे। त्यासाठी धनंजय मुंडे म्हणेल तोच कायदा आणि तो सांगतील तोच न्याय ही परिस्थिती असल्यामुळं बोगस मतदान करून तो त्यांचा विजय झालेला आहे। हे कुठंतरी थांबलं पाहिजे, नियमाप्रमाणे झालं पाहिजे, घटनेनुसार मतदान झालं पाहिजे, जे संविधानामध्ये लिहिलं आहे तसं ते झालं पाहिजे। तसं काही झालं नाही, म्हणून मी स्वतः कोर्टामध्ये पिटिशन दाखल करून त्यांची आमदारकी रद्द करा असा न्याय मी कोर्टाकडे मागितलेला आहे, आणि कोर्टानं सुद्धा नोटीस त्यांना काढलेली आहे। कशा पद्धतीची ती संपूर्ण नोटीस आहे? नोटीसमध्ये काय आहे नक्की? माझ्या याचिकेमध्ये प्रमुख 4 मागण्या आहेत की एक, बोगस मतदान केलं बूथ कॅप्चरिंग करून। दुसरी, जे लोक मृत्युमुखी पावलेत,
मेलेल्या लोकांचं मतदान झालंय परळीमध्ये, 1400 मेलेल्या लोकांचं मतदान झालं. तसे मी पुरावे दिलेत. पुन्हा त्यांचं फॉर्ममध्ये माहिती त्यांना दडवली. बीड बँकेचं कर्ज त्यांना दाखवलं नाही, त्यांच्यावरचं त्यांच्या परिवारातले काही नावं त्यांना दाखवले नाहीत. अशा 4 पॉईंटवर आणि पवार साहेबांनी जे इलेक्शन पिटिशनला पत्र दिलं त्या पत्राच्या आधारे मी कोर्टात पिटिशन दाखल केलं आहे. परंतु खरं तर बीड परळीमध्ये ह्या सगळ्या गोष्टी होतातच, परंतु एक महत्त्वाचा मुद्दा की तुमचं नाव चर्चेत आलं राजाभाऊ फड, ते महादेव मुंडे हत्या प्रकरणामध्ये. महादेव मुंडे यांची गेल्या वेळेत 2023ला हत्या झाली. खरं तर त्या हत्येमधले जे मुख्य आरोपी आहेत त्यांना सोडून तुम्हाला त्या हत्येमध्ये आरोपी करण्याच्या संदर्भात पोलिसांवरती दबाव होता, अशा पद्धतीचा एक गौप्यस्फोट जो आहे तो मध्यंतरीच्या काळात सुरेश धस यांनी केलेला होता. त्या आरोपात काही तथ्य आहे का? महादेव मुंडे हे कणेवाडी गावचे जवळ आहेत, एवढीच त्यांची माझी ओळख. पण ते एक्सपायर झाल्यानंतर त्यांचा मर्डर झाला तर ते खरी आरोपी न अटक करता राजाभाऊ फड आणि त्याच्या सहकार्याला अटक करा म्हणून धनंजय मुंडे यांचा पोलीस प्रशासनावर 100% दबाव होता की मला आरोपी करा. त्याचे कारण अनेक होते. एक तर येणारी विधानसभा होती, मी पवार साहेबाच्या कडे प्रवेश केलेला होता किंवा मी त्यांच्याकडे जात होतो, पवार साहेब मला उमेदवारी देणार होते, अशी चर्चा होती. म्हणून धनंजय मुंडेंनी मला त्या महादेव मुंडेच्या केसमध्ये आरोपी करण्यासाठी पोलीस प्रशासनावर 100% दबाव टाकला. पण ते तसं झालं नाही. तर माझं एकच म्हणणं आहे त्याच्यामध्ये की जे खरे आरोपी कोणी आहेत त्यांना अटक व्हायला पाहिजे. खरं तर सातत्यानं जितेंद्र आव्हाड असतील, त्याच्यानंतर अंजली दमानी असेल, सातत्याने धनंजय मुंडेंवरती आरोप करतात आहेत की वंजारी समाजाच्या लोकांच्या हत्या या सगळ्या होताना पाहायला मिळतात आहेत. संदीप दुगोळे, किशोर फड असेल, गर्जे असतील, बापू आंधळे असतील, हे सर्वच वंजारी समाजातल्या ह्याच लोकांच्या हत्या या परळीमध्ये कशा होतात? मी तुम्हाला सांगतो की वंजारी समाजाचे नेते म्हणून धनंजय मुंडे काम करतात, पण वंजारी समाज काही सुखी नाही त्यांच्यापासून. वंजारी समाजासुद्धा त्रास आहे. आतापर्यंत 10 ते 12 मर्डर खून वंजारी समाजाचे झालेत आणि वंजारी समाजाचे लोक अटक झालेत. आणि त्या प्रत्येक मर्डर मागं कुठं ना कुठं धनंजय मुंडेचा हात आहे. आणि धनंजय मुंडेचीच ही राजनीती आहे की कुणाला तरी मारायचं, कुणाला तरी अडकवायचं. जर एक तर मारा, नाही मारा तर त्याला अडकवा. कुणीही राजकारणात मोठा झाला नाही पाहिजे, समाजातून कुणी राजकारणात पुढे आला नाही पाहिजे. मर्डर करा किंवा खोट्या केसमध्ये अडकून टाका, ही धनंजय मुंडेचं पळीत चाललेलं राजकारण. तुम्ही राजकारणातून मोठे होणार होते म्हणून तुम्हाला देखील अडकवण्याचा प्रयत्न झाला? मी विधानसभा लढू नये किंवा मी राजकारणामध्ये पवार साहेबांकडे प्रवेश करून जाऊ नये म्हणून मला महादेव मुंडेच्या केसमध्ये अडकण्याचा धनंजय मुंडेचा प्रयत्न होता. तर आज नामदेव शास्त्री महाराज जे भगवानगडाचे महंत आहेत, त्यांनी एक महत्त्वाचं विधान माध्यमांशी बोलताना केलं की संतोष देशमुख यांच्या हत्ये प्रकरणामधले जे आरोपी आहेत त्यांची मानसिकता तपासली पाहिजे, कारण की त्यांची मानसिकता तपासली पाहिजे असं त्यांचं म्हणणं आहे. या हत्येपूर्वी त्यांना मारहाण झाली होती म्हणून. नाही, त्याच्या संदर्भात काही मला एवढी माहिती नाही. पण माझं एक म्हणणं आहे की जे हत्या झाली त्याच्या आरोपींना अटक व्हायला पाहिजे. जे कोणी दोषी असतील त्यांना सजा व्हायला पाहिजे. आणि नामदेव शास्त्री महाराजांनी न्यायचार्य, ते न्याय करणारी माणसं आहेत, त्यांनी योग्य न्याय करायला पाहिजे आणि योग्य भूमिका मांडायला पाहिजे. मग नामदेव शास्त्रींची भूमिका ही योग्य नाहीये? नामदेव शास्त्री महाराजांची भूमिका योग्य आहे किंवा नाही मला म्हणता येणार नाही. पण जे बी भूमिका आज शास्त्री महाराजांनी धनंजय मुंडेच्या बाजूने घेतली तर ते न्याय कसा आहे आणि काय झालंय याची त्यांना शहानिशा करायला पाहिजे आणि नंतरच कुणाच तरी पाठीशी उभा टाकायला पाहिजे. समाजाचे आहेत, समाजाचा गड आहे, पण समाजापासून बी धनंजय मुंडेपासून समाजाच्या लोकांचे बी बरेच मर्डर झाले, समाज लोकांना अटक झाली, समाज लोकांच्या विरोधात त्यांना काम केलं. धनंजय मुंडे काही समाजासाठी दुसऱ्या तांदळासारखे नाही आहेत. समाजाच्या बऱ्याच लोकांचं वाटोळं करण्यामध्ये धनंजय मुंडे यांचा हात आहे असं माझं स्पष्ट मीडियासमोर म्हणणं आहे. खरं तर नामदेव शास्त्रींचं अजून एक महत्त्वाचं विधान आहे. खरं तर आता जेवढं सोसावं लागतंय धनंजय मुंडेंना राजकारणामध्ये, तेवढं जर आध्यात्मिक क्षेत्रामध्ये जर त्यांनी सोसलं असतं तर ते संत झाले असते. धनंजय मुंडेंना काही जरी केलं, जगातल्या कोणत्याही पाठीवर जरी ते बसले जाऊन, तरी धनंजय मुंडे संत होऊ शकत नाहीत. धनंजय मुंडे हे क्रिमिनल माइंडचा माणूस आहे. महाराष्ट्रात सर्वात जास्त लबाड राजकारणी जर कोणी असेल आजच्या पिरियडला 2020 मध्ये, तर धनंजय मुंडे सर्वात लबाड बोलणारे आणि लबाड राजकारणी आहेत.
खरं तर ही संपूर्ण तुम्ही एकंदरीतच त्यांच्या विरोधातली संपूर्ण टोकाची भूमिका मांडतायत. परंतु धनंजय मुंडे भगवानगडावरती पहिल्यांदा आले, निवडणूक झाली, 2-2.5 महिने निवडणुकीला झाले, त्याच्यानंतर संतोष देशमुख हत्याकांड झालं, त्याच्यानंतर भगवानगडावरती येऊन त्यांनी स्वतःचं ब्रह्मास्त्र काढलंय का, अशा पद्धतीने चर्चा तर राजकीय वर्तुळात रंगतात आहे. म्हणजे कुठेतरी समाजाच्या महंतांना समोर करून हे सगळं आपलं जे काही त्यांच्यावरती आरोप होतात ते पुसण्याचं काम करतात. धनंजय मुंडे जर समाजाला पाठीशी घालून त्यांच्यावरले आरोप पुसायचा प्रयत्न करत असतील किंवा गडावर जाऊन मी फार पुण्यवान आहे हे दाखवण्याचा प्रयत्न करत असतील तर त्यांना ते दाखवू नये. धनंजय मुंडेंनी काय त्या मंत्रिपदामध्ये त्यांना राजीनामा देऊन टाकावं मंत्रिपदाचा आणि सत्य काय समोर येऊ द्यावं. 6 महिने लागतील, 8 महिने लागतील, 1 वर्ष लागतील. राजीनामा देऊन सत्य परिस्थिती समोर आली की पुन्हा आणखीन त्यांना सरकारमध्ये जायला पाहिजे. तर समाजाला पाठीशी घालायचं, गडावर जाऊन बसायचं कशासाठी? मंत्रिपदासाठी. मंत्रिपद सोडून द्या, राजीनामा द्या. समाजाला तुम्ही समाजाचे जर तुम्हाला देव व्हायचं आहे, गडाचा जर तुम्हाला पाठिंबा घ्यायचा तर समाजासाठी तुम्ही कार्य करा ना. तुम्ही समाजाच्या किती लोकांचं वाटोळं केलंय, समाजाचे किती लोकांचे मर्डर केलेत, समाजाचे किती लोक तुम्ही जेलमध्ये घातलेत, हे पण तुम्ही धनंजय मुंडेंनी मागं वळून किंवा मागचे विचार करून पुन्हा बोलायला पाहिजे आणि बघायला पाहिजे की आपण काय काय केलं. गोपीनाथ मुंडेंना त्रास कुणा दिला? धनंजय मुंडेंनी. पंकजताईला गडाच्या बाहेर कुणा काढलं? गोपीनाथ मुंडे साहेब ज्या टेजवरून भाषण करत होते ते टेज धनंजय मुंडेंनी नामदेव शास्त्रींना कसं कसं समजून सांगितलं. कुठं कुठं मिटिंग झाल्या, दिल्लीच्या हयातमध्ये मिटिंग झाल्या, हयात हॉटेलमध्ये, की पंकजताईला कसं गडावर द्यायचं नाही. मुंडे साहेब जे भाषण करत होते त्या टेजवरून ताईंना भाषण करू नाही द्यायचं. गडाच्या बाहेर ताई समाजाच्याच आहेत ना. पंकजताई पण समाजाच्या होत्या, धनंजय मुंडे समाजाचे असे नाहीत. पंकजताईला पण त्रास झाला, पंकजाताई पण वर आरोप झाले तर त्यांना सहन केले ना. तर तसं तुम्ही आता मंत्रिपदासाठी समाजाचा किंवा गडाचा पाठिंबा घेऊ नये. त्यांना त्यांच्या समोरची परिस्थिती जी आहे ती बघावी आणि तो पण राजीनामा द्यावा. आणि जर उद्या सत्यच असलं, तपास आणते तर कुठं नावच नाही आलं, धनंजय मुंडे जर खरोखरच चांगले आहेत तर पुन्हा त्यांना राज्य सरकार मंत्रिमंडळात घेतील ना, मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री. परंतु आता तुम्ही एक महत्त्वाचा खुलासा केला दिल्लीतल्या हयात हॉटेलचा. हयात हॉटेलमध्ये कोणाची बैठक रंगलेली की पंकजा मुंडेंना भगवानगडावरती भाषणाला येऊन नाही द्यायचं म्हणून ही रणनीती कोण आखत होतं आणि त्या बैठकीत कोण उपस्थित होतं दिल्लीच्या हयात हॉटेलच्या? स्वतः धनंजय मुंडे आणि नामदेव शास्त्रीची मिटिंग झाली दिल्लीमध्ये की पंकजताईला गडावर नाही येऊ द्यायची. स्वतः 2016ला नामदेव शास्त्रीजी आणि धनंजय मुंडेची मिटिंग झाली की हयात हॉटेलमध्ये पंकजताईला गडावर येऊ द्यायचं नाही, पंकजताईला मुंडे साहेबाच्या टेजवरून भाषण करू द्यायचं नाही. हे धनंजय मुंडेचं सगळं षडयंत्र आहे की पंकजताईंना गडावरून काढण्याचं. आणि आता स्वतः गडावर जाऊन मंत्रिपद वाजण्यासाठी गडाचा सहारा घेतात. हे 100% चुकीचं आहे. समाजाचा आणि गडाचा सहारा मंत्रिपद वाचण्यासाठी घेऊ नये असं आमचं धनंजय मुंडेला विनंतीवच आग्रह आहे की तुम्ही समाजाचा आणि गडाचा सहारा मंत्रिपद वाचण्यासाठी घेऊ नका. तुम्ही महाराष्ट्र म्हणताय तुम्ही राजीनामा देऊन टाका तर राजीनामा देऊन टाका असं आमची मागणी त्यांच्याकडेच, धनंजय मुंडेकडेच, की साहेब तुम्ही नैतिकीचा तुम्ही तरी काहीतरी जिम्मेदारी घ्या आणि खरं खोटं होईल 6 महिन्यात वर्षात पुन्हा सरकारमध्ये या. सरकार तुम्हाला घेईल तुम्ही जर खरे असलात तर. एक शेवटचाच प्रश्न. खरं तर जगमित्र शुगर कारखान्यामध्ये ज्या जयश्री मुंडे आहेत आणि त्याचसोबतच वाल्मिक कराड यांचे आर्थिक संबंध सातत्यानं अंजली दमाने या पत्रव्यवहार करून अर्थात ते सगळे कागदपत्र घेऊन ते सातत्याने माध्यमांशी बोलतात आहेत. जगमित्र शुगर्समध्ये तुम्ही देखील इन्व्हेस्टमेंट केलेली होती शेअर्समध्ये. आता काय परिस्थिती आहे आणि जे शेअर्समध्ये इन्व्हेस्टमेंट सामान्य शेतकऱ्यांनी केलेली होती त्यांना मोबदला मिळाला आहे का काही? जगमित्र कारखान्यामध्ये सामान्य शेतकऱ्यांनी 12 कोटीपेक्षाही जास्त कोटीचे शेअर लोकांना दिले गेले. कुणाला 20,000चा, कुणाला 50चा, कुणाला 1 लाखाचा, कुणाला 10 लाखाचा, कुणाला 50 लाखाचा. पण आज 12 वर्ष होऊन गेले तो कारखानाही झाला नाही आणि लोकांना शेतकऱ्यांना ते पैसे पण वापस मिळाले नाहीत. धनंजय मुंडेंनी जगमित्र कारखान्याच्या नावाखाली 120 कोटीचा भ्रष्टाचार केला. 120 कोटी रुपये जमीन शेअर असे त्यांना खाल्लेत आणि तो पैसा पूर्ण इलेक्शनमध्ये खर्च केला. त्या टायमाच्या ज्या त्यांचा प्रभाव झाला त्या टायमाला की पूर्ण जगमित्राचे कारखान्याचे शेअर जमिनी याचा पैशाचा वापर इलेक्शनमध्ये झाला. सर्वसामान्य जनतेला शेतकऱ्यांना 1 रुपया वापस दिला नाही. यासाठी सुद्धा मी तुम्हाला सांगतो की धनंजय मुंडेंनी जगमित्र कारखान्याच्या शेअर्सचे पैसे, कारखान्याच्या जमिनी
देवस्थानच्या जमिनी या प्रकरणी मी धनंजय मुंडेवर गुन्हा दाखल केला. हायकोर्टनं सांगितलं की धनंजय मुंडेवर गुन्हा दाखल करा. पुन्हा ईडीमध्ये गुन्हा दाखल झाला आहे. ECR नंबर 2/2022 ECR नंबर आहे तो मी फिर्यादी त्याच्यामध्ये. धनंजय मुंडेवर गुन्हा दाखल झाला, पण तरी बी कुणाला 1 रुपया त्यांना वापस केला नाही. शेतकऱ्यांच्या शेअर्सचे पैसे प्लस कारखान्याच्या जमिनी, देवस्थानच्या जमिनी, अशा 120 कोटी रुपयाचा पूर्ण जगमित्र कारखान्याचा भ्रष्टाचार आहे. किती वर्षाचा भ्रष्टाचार आहे, किती सालचा, आणि ती निवडणूक कोणती लढली हे पैसे घेऊन सगळे? हे भ्रष्टाचार आहे ते 2012चा, आणि तो इलेक्शन लढली ती 14चं, जे त्या इलेक्शनमध्ये हरले, पंकजताई निवडून आल्या, तो इलेक्शन आहे. आणि 2012ला ह्यांना हे पैसे गोळा केले 120 कोटी रुपये जगमित्र कारखान्याच्या नावाखाली. मग तो जमिनीच्या माध्यमातून असतील, शेअर्सच्या माध्यमातून असतील, देवस्थानच्या जमिनी, असे 120 कोटीचा भ्रष्टाचार धनंजय मुंडेंनी जगमित्र कारखान्याच्या नावाखाली केला. आणि याचं सर्व काय म्हणतात राहते दसांनामध्ये तसे हे सर्वात मोठे आका हेच आहेत. ते धनंजय मुंडेच या परळीच्या सर्व गोष्टींचे सर्व आका, सर्वात मोठे आका हे धनंजय मुंडेत. आणि सर्व प्रकरण जे घडलेत, मग वंजारी समाजाचे 10-12 मर्डर असतील, आणखीन काय असतील, परळीमधले टेंडर कामं, वाळू, रेती, राख, या सर्वांचा जर कोणी आका असेल तो सर्वात मोठा आका धनंजय मुंडेचे. धन्यवाद राजाभाऊ फड, तुम्ही आमच्याशी बातचीत केली. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे बीडचे स्थानिक नेते आहेत राजाभाऊ फड. त्यांचं असं म्हणणं आहे की बीड जिल्ह्यातील सर्वात मोठा आका जो आहे तो धनंजय मुंडेच आहे. राख, वाळू, त्याच्यानंतर अजून इतर काही अवैध काही व्यवसाय आहेत, त्या व्यवसायांना जर कोणी संपूर्ण एक राजाश्रय देत असेल ते फक्त आणि फक्त धनंजय मुंडे. त्यामुळे धनंजय मुंडे यांनी आपल्या स्वतःच्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला पाहिजे. वंजारी समाजाचं देखील वाटोळं जे आहे ते धनंजय मुंडे यांनी करण्याचं काम केलंय, अशा पद्धतीची बोचरी टीका जी आहे ती राजाभाऊ फड यांनी आपल्यासोबत बोलताना केली आहे. राजाभाऊ फड यांनी एक महत्त्वाचं एक पिटिशन देखील कोर्टात याचिका टाकली आहे. धनंजय मुंडे हे जवळपास 1.5 लाख मतांनी परळी तालुक्यातून निवडून आलेले आहेत. त्या निवडणुकीच्या विरोधात, विधानसभेच्या निकालाच्या विरोधात ते आता कोर्टात गेलेत. त्यामुळे आता कोर्ट त्यांच्या आमदारकीच्या या बोगस मतदानाच्या संदर्भात काय महत्त्वाचा निकाल देणार आहे हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट मनीष विचारेसह अक्षय मंगणी, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.